ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिका खूपच सुंदर वळणावरती चालली आणि 16 मेचा भाग तर एकदम उलगडींचा आहे. सायली प्रेग्नंट आहे. त्याच्यातच आता इकडे अश्विन म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्मिता आणि आता सचिन यांचा डिवोर्स फाईल झालाय. त्यातच चैतन्याचं एक नवीन प्रकरण सुरू झालंय. बरं ह्या सगळ्या गोष्टी एका एपिसोडमध्ये घडल्यात आणि बरं सायलीचं बाळ आता इकडे सायलीला तिची ओळख पण मिळवून देणार आहे. नक्की काय घडलंय 16 मेच्या एपिसोडमध्ये सविस्तर पाहूया. आपण पाहिलंय की इकडे आता अस्मिताच्या बाळाला घेऊन सायली अर्जुनकडे देऊन गेले आणि तो उशी आणण्यासाठी ज्या वेळेला बेडच्या टोकाला त्याला ठेवलंय, बाळ पडणार पण त्याच वेळेला मात्र आता सायली तिकडे आले, बाळाला सावरले आणि बाळाला असं टोकावर ठेवायचं नसतं. अर्जुन म्हणतो, "नाही, मला हे नाही जमत." यावरती सायली सांगते हळू आणि त्यावेळेला ती सांगते, "काही नाही, तुम्ही इथे असा हात ठेवा. व्यवस्थितरित्या हात ठेवलं की तुम्हाला सगळं जमेल." "अहो, असं काय करताय?" पण अर्जुनच्या डोक्यामध्ये हेच आहे की नाही, मला हे जमणार नाहीये. मला नाही जमणार आहे बाळाला सांभाळणं. मी सध्या पॅरेंटिंगसाठी तयार नाहीये. सध्या इतक्यात तरी आम्हाला बाळ नको आहे, असं अर्जुनच्या मनाने ठरवले. तितक्यात सायलीला इकडे आता कल्पनाने आवाज दिलाय म्हणून सायली खाली गेले. सायली ज्यावेळेला खाली गेले आणि त्यावेळेला इकडे विमल सांगते, "हे बघा सायलीताईंनी आंब्याचा शिरा बनवून ठेवलेला आहे पूर्णाईंसाठी." तितक्यात सायली येते आणि "आई, मी पूर्णाईंना आंब्याचा शिरा देते." आणि त्याच्यावरती आंब्याच्या फोडी सुद्धा आता विमलताईंना मी टाकायला सांगितलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे कल्पना सांगायला लागते, "अगं, तुला कसं माहिती आंब्याच्या फोडी टाकायच्या असतात ते?" प्रताप म्हणतो, "हो, हे सगळं तन्वी करायची." म्हणजे तन्वीला या सगळ्यामध्ये आता माहिती होतं की आंब्याच्या फोडी टाकून पूर्णाईला शिरा खूप आवडतो. सायली विचार करते, "काय असेल? हा योगायोग असेल का? प्रत्येक वेळेला असा योगायोग माझ्यासोबत का होतोय? काय नक्की आता देवाच्या मनामध्ये आहे?" सायलीला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि सायली विचारच करत बसलेली आहे. बरं त्याच वेळेला कल्पना आता सांगायला लागते, "अहो, काही नाही. अर्जुनने सांगितलं असेल ना तिला. आपण कशासाठी इतका आता विचार करत आहोत. अर्जुन तिला बोलला असेल आणि त्याचमुळे अर्जुनने तिला आता सांगितलं पण असेल." असं म्हणत कल्पना या सगळ्यामध्ये आता इकडे हे जरी बोलत असली, तरी आता सायली विचार करते, "मला कुणीच काही न सांगता हे कसं काय मला आता आठवलेलं आहे किंवा हे कसं काय मला आता जाणवलेलं आहे? नाही, नाही, काहीतरी गडबड आहे." पण आता ती जास्त विचार करत नाहीये आणि पूर्णाईंच्या रूममध्ये त्यांना शिरा देण्यासाठी निघते. तोपर्यंत चैतन्य तिकडे आलेला आहे आणि चैतन्य आता इकडे बाळाला घेतोय आणि अरे वाह! त्यावरती मग आता सांगायला लागते विमल, "अहो दादा, एक काम करा, तुम्ही आता ह्याला घेऊन आत जाल का?" यावरती चैतन्य म्हणतो, "नेकी आणि पूछपूछ अस्मिताबाईकडे याला आता द्यायचं आहे का? दे इकडे. मी अस्मिताबाईकडे आत्ता ह्याला देतो." असं म्हणत तो आता अस्मिताकडे त्याला घेऊन चाललेला आहे आणि त्याच वेळेला इकडे आता बाळ आणि चैतन्य रूममध्ये आलेत आणि अस्मितासोबत गप्पा मारतायत. तोपर्यंत पूर्णाईला घेऊन आता शिरा घेऊन इकडे सायली आलेली आहे आणि सायली आणि पूर्णाई हे काय बोलतायत हे ऐकण्यासाठी उत्सुकतेपोटी प्रताप आणि कल्पना त्यांच्या मागोमाग चाललेले आहेत. आणि त्याच वेळेला सायली सांगते, "पूर्णाई, तुला असा आंबा घालून शिरा आवडतो ना? लहानपणी मी तुला असा शिरा द्यायचे ना? हा घे, तुझ्यासाठी मी आता शिरा आणलेला आहे." असं म्हणत मग आता पूर्णाईला ती शिरा देते आणि त्यानंतर पूर्णाई तो शिरा खाती आहे आणि त्यावरती ती सांगायला लागते, "पूर्णाई, खरं सांगू का? तर लहानपणी तू सगळं असंच करायचीस." यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, "पूर्णाई, मी एक गोष्ट मागू का तुझ्याकडे?" यावरती पूर्णाई म्हणते, "बोल ना, काय पाहिजे बाळा तुला?" आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते, मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तुझी एक साडी नेसलेली पाहिजे." पूर्णाई म्हणते, "काय गं तू मागून मागून काय मागितलंस? म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये आता इकडे साडी आणि ती पण नेसलेली." यावरती सायली सांगायला लागते, "हो पूर्णाई, मला आता तुझी साडी पाहिजे आहे." आणि यावरती पूर्णाई सांगायला लागते, "अगं, मी नेसलेली साडी, माझ्या काठाच्या एवढ्या मोठ्या साड्या तू कशी नेसणार?" यावरती सायली सांगते, "तुझ्या काठाच्या साड्यांमध्ये जे प्रेम दडलंय ना, ते प्रेम कशात नाही." असं म्हणत सायली काय बोलते सायलीलाच कळत नाहीये. आणि त्यानंतर पूर्णाई म्हणते, "जा सायली, जा तन्वी, तुला आता जी कोणती साडी पाहिजे ना, ती साडी घे." यावरती आता सायली भानावरती आले. "साडी? कसली साडी?" आणि असं म्हटल्यावरती मग आता पूर्णाई सांगायला लागते, "अगं, असं काय करतेस? तूच तर मला म्हटली होतीस ना, की तुला माझी आता एक साडी पाहिजे." आणि त्यावरती, "जा साडी घे जा." सायली म्हणते, "हे मी काय बोलून बसले आणि मी आता पूर्णाईच्या साडीच्या बद्दल आता का बरं मी बोलले?"
मलाच कळत नाहीये की या साडीच्या बद्दल मी का बोलले. बरं ठीक आहे, बोलले तर बोलले. मला आता पूर्णाईची साडी घ्यायला पाहिजे. म्हणून आता इकडे सायली आलेली आहे. पूर्णाईची साडी घेते. तिला जी आवडेल ती आता एक साडी ती चॉईस करते. कल्पना आणि प्रतिमा इकडे कल्पना आणि प्रताप हे सगळं पाहत आहेत. पूर्णाईची साडी एक घेतल्यावरती सायली सांगायला लागते, "पूर्णाई, ही साडी मी घेऊ का?" यावरती पूर्णाई म्हणते, "हो, घे की. अगं खरं सांगू का तर तुला फक्त आता आजीचाच नाही तर आता आजोबांचा सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे." आणि यावरती ती म्हणते, "म्हणजे काय तुला म्हणायचं आहे?" आणि त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते पूर्णाई, की "खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये तुला आता आजोबांनी ही साडी मला दिली होती आणि मला सांगितलं होतं, की ही साडी माझ्या आता नातीला दे. आणि खरं तर ही साडी तुझ्याचसाठी आजोबांनी घेतली होती, बघितलंस? तू आता ती साडी स्वतःहून कशी चॉईस केलीस ती." असं म्हणत पूर्णाई खूपच खुश झाले आणि सायलीला काहीच कळायला मार्ग नाहीये. प्रताप मात्र इकडे कल्पनाला सांगतोय, "कल्पना, अगं काय गं, हे सगळा योगायोग म्हणायचा का? म्हणजे तू बघतेस ना, सायली आता ज्या पद्धतीने वावरते ना, तर मला तर असं वाटतंय की आपली छोटी तन्वीच आता परत आलेली आहे." यावरती कल्पना म्हणते, "हो, हो, मला सुद्धा हीच गोष्ट वाटते आहे, की तन्वीच आपली परत आलेली आहे." बरं, हे दोघं जण बोलतायत. पूर्णाई डोक्यावरून तिच्या हात फिरवते. तोपर्यंत इकडे आपल्याला हा सीन दाखवला जातो. इकडे आता चैतन्य बोलत आहे. तो म्हणजे अस्मितासोबत सगळ्या जुन्या आठवणी म्हणा किंवा त्यांच्या बोलाचाली चालू आहेत. पण त्याच वेळेला नेमका विघ्न संतोषी आलेला आहे सचिन तिकडे. आणि सॉरी, सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब उपहासाने हे आता बोलत आहे. उपहासाने बोलल्यावरती मग आता अस्मिता म्हणायला लागते, "काय बोलतोयस काय तू? काय तुला म्हणायचंय काय?" आणि यावरती तो सांगायला लागतो, "सॉरी, म्हणजे दार बंद होतं. मला समजायला पाहिजे होतं. तुम्ही दोघं जण नको ते काहीतरी करत असाल आणि मी दार उघडलं." यावरती मग आता इकडे चिडतो तो म्हणजे चैतन्य आणि सचिन, "वेड लागले का तुला? तू काहीही काय बोलतोयस? अरे ती माझी बहीण आहे. मी ताई म्हणतो तिला." आणि यावरती सचिन म्हणतो, "अरे ताई म्हणून कित्येक उदाहरणं आहेत ना आपल्याकडे. त्यामुळे त्यामुळे तू कितीही काही बोललास ना, तरी तुमच्या दोघांचं अफेअर चालू आहे मला माहिती आहे." असं म्हणत आता इकडे तुमच्या घरच्यांच्या समोर सगळं हे मी आणणार, असं म्हणत सचिन आता धावत पळत रागारागात बाहेर येतोय. आणि आता तुम्हाला हे सगळं चालतं, म्हणजे माझं अफेअर करणं तुम्हाला चालत नाहीये, पण अस्मिताने गुलछर्रे उडवलेले तुम्हाला चालतात. सगळ्यांनी हा आवाज ऐकलाय आणि सगळेजण बाहेर आलेत. "काय बोलतोय सचिन?" म्हणून आता सगळेच जण तिकडे येऊन, "सचिन, काय चाललंय तुझं? काय बोलतोयस तू?" असं म्हणत सचिनला ओरडण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यावरती सचिन म्हणतो, "माझं काय चाललंय यापेक्षा या दोघांचं काय चाललंय ते बघा." दोघं जण रूमची दारं बंद करून काय करत होते. यावरती अस्मिता म्हणते, "खबरदार हां, माझ्या कॅरेक्टरवरती संशय उगारलास तर. तू जे काही बाहेर धंदे करतोस ना, म्हणजे कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं ना, म्हणतात ते उगाच नाहीये. हे सगळं सगळं तुझ्यामुळेच झालंय. म्हणजे आता तू स्वतः गुलछर्रे बाहेर उडवतोस आणि आमच्यावरती आळ घेतोस. हे बघ, तो माझा भाऊ आहे. बहीण भावाच्या नात्यापेक्षा आमचं नातं पवित्र आहे आणि त्यामुळे आमच्यावरती संशय घेणं बंद कर." यावरती आता अर्जुन चिडतो आणि, "सचिन, तुझं डोकं फिरलंय का? अस्मिताताई आणि आता इकडे ह्या दोघांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे." आणि त्यावरती सचिन का गप्प बसतोय. सचिन आता सांगायला लागतोय, "अच्छा, म्हणजे अस्मिता आणि आता इकडे चैतन्य या दोघांच्या अफेअरला तुमच्या सगळ्यांची संमती आहे म्हणायची तर. म्हणजे आता मी अफेअर केलं तर सगळे घर माझ्या विरोधात, पण अस्मिताचा अफेअर आहे तर सगळं घर तिच्या सपोर्टमध्ये." यावरती सायली सांगायला लागते, "खबरदार सचिन भाऊजी, एकही शब्द बोलू नका हां. हे असले घाणेरडे आरोप अस्मिताताईंच्यावरती करायला तुम्हाला लाज नाही का वाटली?" असं म्हणत ती आता चांगली चिडले. आणि, "खबरदार, खबरदार, पुन्हा आता असं काही बोललात तर," असं म्हणत त्याला आता ओरडायला लागले. पण तो कुठला ऐकायला. त्यावरती आता इकडे अस्मिता सांगायला लागते, "मुळातच, मुळातच तुला या सगळ्यामध्ये इकडे आम्ही घरामध्ये ठेवलं ना, हीच आमची सगळ्यात मोठी चुकी झाली. या घराच्या तुकड्यांवरती राहतोस आणि इथेच माज करतोस, ते काही नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून चालता हो." अस्मिताने जोरदार बोलल्यावरती सचिन चिडलाय. तिच्या अंगावरती धावून येतोय आणि, "तू मला सांगणार?" असं म्हणत तो तिच्या अंगावर धावून गेल्यावरती अख्खं घर सचिनच्या अंगावरती धावून जाते. आणि, "खबरदार, खबरदार, जर का अस्मिताच्या अंगावरती हात उगारलास तर गाठ आता आमच्याशी आहे." आणि त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, "लाज नाही वाटत तुला? अस्मिताताईच्या अंगावरती हात उगारतोयस? इतकी मस्ती तुझ्या अंगात आली तरी कुठून?" आणि त्यानंतर तो म्हणतो, "अच्छा, म्हणजे पूर्ण घर तुम्ही तिला सपोर्ट करा.
आणि मी काय बोललो तर माझ्या अंगावरती धावून या, ते काही नाहीये. अस्मिता, तुझा आता खरा चेहरा माझ्यासमोर आलेला आहे. तू आणि या सगळ्यामध्ये आता इकडे चैतन्य हे काय नाटक करताय ना, हे सगळं सगळं मला समजलंय. असं म्हटल्यावर अस्मिता म्हणते, "बाद झालं. तुझं एकही आता इकडे घाणेरड्या तोंडातून, गटारातून बाहेर पडलेला शब्द मला अजिबात ऐकायचा नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. आणि हे बघ, आत्तापर्यंत सगळे मला सांगत होते की डिवोर्स घे, पण मी आता डिवोर्स काही घेतला नाहीये. पण पण आता मी स्वतःहून तुला इकडे सांगते की मला डिवोर्स पाहिजे आहे. आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं हो. तुझ्यापर्यंत डिवोर्स पेपर पोहोचतील आणि त्यानंतर डिवोर्स आता माझ्या हातात असला पाहिजे. पुन्हा इकडे तुझं तोंड सुद्धा दाखवायला मला येऊ नको." असं म्हणत चिडलेली अस्मिता त्याच्या अंगावरती चांगलीच धावून जाते. आणि आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, "चल चालता हो." अर्जुन सुद्धा त्याच्या अंगावरती हात उगारा जातोय, पण तो आता स्वतःला सावरतोय आणि त्यानंतर तो सांगतोय, "आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं. या घरात पुन्हा आता यायचं सुद्धा नाहीये." आणि त्यानंतर अस्मिता म्हणते, "डिव्होर्स पेपर तुझ्यापर्यंत पोहोचून जातील, पण इथे इथे अजिबात थांबायला येऊ नको." सचिन सांगायला लागतो, "मी पण बघतोय ना तुमच्या ह्या पोकळ धमक्यांना. मी घाबरेन असं तुम्हाला वाटलंच कसं? तुमच्या या धमक्यांना मी घाबरायला बसलेलो नाहीये. मी पण दाखवतो की हा सचिन काय करू शकतो." असं म्हणत सचिन उलट्याच बोंबा ठोकतोय आणि अस्मिता म्हणते, "चालता हो, जे तुला दाखवायचं ते दाखव, पण इथून आता चालता हो." असं म्हणत अस्मिता त्याला आता घरातून बाहेर हकलून देते. सचिन पण जाता आता धमकी देतो आणि अस्मिता पण त्याला डिवोर्स देणार ही धमकी देते आणि त्यानंतर सचिन निघून जातो. बरं, सचिन निघून गेल्यावरती मग आता इकडे अर्जुन शांतपणे अस्मिताला खाली बसवतोय आणि "अस्मिताबाई शांत बस. त्या माणसाच्या नादी लागू नकोस." असं म्हणायला लागतो. आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे चैतन्य, "अरे, आम्ही दोघं जण फक्त गप्पा मारत बसलो होतो. काहीही असं वावगं नव्हतं. पण हा मध्येच आला आणि मध्येच आता काहीतरी आरडाओरडा करायला लागला आणि आमचं नातं तर बहीण भावासारखं आहे ना." यावरती अस्मिता म्हणते, "हे बघ, तू नको काही वाटून घेऊस. अरे, त्याच्या मनातच खोट आहे आणि म्हणून तो हे सगळं करतोय. आणि यावरती मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय." यावरती सायली सांगायला लागते, "नाही हो, मुळातच ते आता स्वतः तसे आहेत ना, म्हणून ते अस्मिताताईंना बदनाम करण्यासाठी खोटं नाटक काहीतरी करतायत." यावरती कल्पना म्हणते, "बरोबर आहे सायली. सायली जे काही म्हणते ते बरोबर आहे." आणि नेमकी पूर्णाई तिकडे येते. "सायली? सायली का म्हणताय तुम्ही तिला? मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा किती वेळा सांगितलंय की तिला सायली म्हणू नका. तरी पण तुम्ही सायली म्हणताय. तन्वी आहे ना ती. म्हणजे मला तर तुमच्या लोकांशी काही बोलायचंच नाहीये आणि तुम्ही दोघं सगळेच जण जे काही करताय ना, त्यामुळे मला खरं तर रागच आलेला आहे. त्यामुळे तुमच्याशी बोलायचं नाहीये. पण हिला कुणीही आता इकडे अजिबात सायली म्हणणार नाहीये. तन्वी आहे ती, तन्वी." असं म्हणत पूर्णाई इतकी चिडले आणि त्यानंतर मग आता सायली तिकडे आलेली आहे आणि सायली आल्यावरती पूर्णाई, "अगं, असं काय करतेस? कुणीही मला आता तन्वी म्हणत नाही, सायली म्हणत नाहीये. फक्त ना कल्पना मामी सांगत होती सायलीबद्दल." यावरती ती सांगते, "मला या लोकांशी बोलायचंच नाहीये." मग त्यानंतर सायली तिला थोडीफार शांत करते आणि शांत करून तिला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, "मला तर कळतच नाहीये, या सचिनचं प्रकरण निस्तरायचं की काय करायचं? मी डिव्होर्सची फाईल ऑलरेडी केलेली आहे आणि त्यानंतर मला आता ह्या प्रकरणावरती कॉन्सन्ट्रेट करायचं की पूर्णाजीचं हे सगळं बघायचं. पूर्णाजी आता इकडे व्यवस्थित असते ना, तर या सचिनला धडा शिकवायला सोपं गेलं असतं." असं म्हणत अर्जुन आता चांगलाच चिडलाय आणि त्यानंतर त्याला सगळे शांत करतायत. इकडे तोपर्यंत सायली पूर्णाजीला घेऊन आता घरात आलेली आहे आणि त्यानंतर ती आता सांगत आहे, "पूर्णाई, अगं, असं काय करतेस? कल्पना मामीवरती तू आता इतकी का चिडलेस? अगं, तुझ्या तोंडून नाही का चुकून कोणाचं नाव निघत?" यावरती ती म्हणते, "नाही, तुझ्या बाबतीत काहीही झालेलं मला अजिबात चालणार नाहीये. तुला कुणीही सायली म्हटलेलं मला चालणार नाहीये." यावरती ती म्हणते, "अगं, असं काय करतेस? मला कुणीही बाई बोलणार नाहीये. तू नको चिंता करूस आणि स्वतःला त्रास तर त्यापेक्षा करून घेऊ नको." असं ती समजावते. तोपर्यंत इकडे आता अस्मिता रडत आहे आणि हा सचिनने आधी स्वतः अफेअर करतोय आणि हे करून माझ्यावरती नाव घेतोय. मला तर कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय आणि माझ्या बाळाच्या नशिबात काय लिहिलेलं आहे. म्हणजे आता मी तर हे सगळं भोगतच आहे. पण माझ्या बाळाने का भोगावं? मला खरंच कळत नाहीये. आणि त्यावरती या जगामध्ये बाळाला मी आणून खूप मोठी चूक केले का? आणि त्यावरती मग आता लगेचच ती सांगते, "आता डिव्होर्स झालाच पाहिजे." यावरती इकडे आता चैतन्य सांगायला लागतो, "मला खूप वाईट वाटतंय.
कारण हे सगळं माझ्यामुळे घडलंय. माझ्यामुळे बाळाला बाबांचं सुख नाही मिळणार. यावरती प्रताप म्हणतो, "अजिबात नाही. अरे त्याची लायकीच नाहीये तर बाबा बनायची. तर तू काय स्वतःला वाईट वाटून घेतोस? तू अजिबात स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस. मुळातच तो माणूस इतका नालायक आहे ना, की या सगळ्यामध्ये आपण आता विचार सुद्धा करू शकत नाहीये. तू नको स्वतः चिंता करूस." असं म्हणत प्रताप आता त्याला समजवतोय. बरं हे सगळं होत असताना आता इकडे अस्मिता थोडंफार सावरायचा प्रयत्न करते. पण इकडे पूर्णाजीचं काय करायचं? पूर्णाजी ऐकायला तयार नाहीये आणि सायली विचार करते, पूर्णाई इतकी आता तन्वीमध्ये गुंतून गेले. उद्या जर का समजलं की मी तन्वी नाहीये, तर पूर्णाई काय करेल? माझ्यावरती विश्वास ठेवेल का? की मी विश्वासघात केलाय म्हणून माझ्यावरती रागवेल? त्याच वेळेला सायली आपल्या रूममध्ये आले आणि तिला कोरड्या उलट्या व्हायला लागल्यात. सायली आता विचार करते, हे काय होतंय? उलटीसारखं होतंय, पण उलटी होत नाहीये. आणि त्यानंतर ती विचार करते, सकाळी रूम फ्रेशनरचा रोजचाच वास मला त्रासदायक होत होता. नाही, नाही, काहीतरी गडबड आहे. मग ती पुस्तक काढते आणि मी खरंच प्रेग्नंट आहे का? असा विचार करत असताना रागारागात अर्जुन आता खालून येतो आणि खालून आल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, "डॅड बोलत होते ना, ते सगळं बरोबर आहे." आणि त्यावरती मग आता ती सांगते, "काय बोलत होते बाबा?" त्यावरती तो म्हणतो, "नाही, एखाद्या कपलने जर का आपल्याला बाळाबद्दल क्लिअॅरिटी नसेल ना, तर आता बाळाला जन्म देण्याचा विचार करू नये. माझं ठरलंय. आपण काहीही झालं तर इतक्यात बाळाला जन्म द्यायचा नाहीये." असं म्हणत अर्जुनने जी काही मोठी घोषणा केली आणि त्यानंतर सायली हादरले आणि ती विचार करते, मी खरोखरची प्रेग्नंट असेन तर आता नक्की मालिकेमध्ये काय होणार? येणाऱ्या भागात सगळं